कृषी विधेयकामध्ये ज्याच्या बाबतीमध्ये काही एक संभ्रम असा तयार झालेला आहे, असं कलम म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, करार. एक पहिला गैरसमज मी आधीच दूर करतो या करारातली काही कलमं वाचून दाखवण्याच्या आधीच. कृषी करार, शेती करार असं म्हणत असताना हा शेत जमिनीशी संबंधित करार नाही. शेत जमिनीची जी मालकी सध्या शेतकऱ्याकडे आहे आणि जेव्हा शेतकऱ्याला त्याच्या शेत जमिनीची विक्री करायची असते त्याच्या बाबतीतले जे सध्याचे नियम चालू आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल किंवा त्या विषयाला हातच घातलेला नाही आहे. म्हणजे शेतीच्या मध्ये जो करार कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणत असताना स्पष्टपणे मी तुम्हाला त्यातल्या तरतुदी पण वाचून दाखवतो कृषी कायद्यातल्या. पण पहिल्यांदाच लक्षात घ्या, हा करार हा शेती उत्पादनाच्या संबंधातला आहे, शेत जमिनीच्या मालकीतला नाही. विधेयक क्रमांक 112/2020, त्याचं मराठी शब्दशः भाषांतर शेतकरी सबलीकरण व संरक्षण, हमीभाव व कृषी सेवा करार विधेयक. कृषी सेवा असा शब्द वापरलेला आहे 2020. आता ह्याच्यामध्ये पहिलं जे सध्या कलम आहे लक्षात घ्या की करार कोणी आणि कोणाशी केलेले आहेत याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला याच्या बाबतीमध्ये देतो. कृषी करार म्हणजे या कायद्याच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये सुरुवातीला प्राथमिक माहिती आहे, ती सगळी इथे वाचत नाही, पण प्रत्यक्ष कृषी कराराच्या बाबतीतलं दुसरं प्रकरण आहे. त्याच्यातला पहिला म्हणजे एकूण तिसरा भाग, त्याच्यातला पहिला शेतकरी शेतातील कोणत्याही उत्पादनाबाबत शब्द आहे. शेतकरी शेतातील कोणत्याही उत्पादनाबाबत लेखी स्वरूपात करार करू शकतो. त्याच्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे. शेती उत्पादन पुरविण्यासाठी अटी व शर्ती, ज्यामध्ये वेळ, गुणवत्ता, श्रेणी, मालक, किंमत, अन्य घटकांचाही समावेश होतो. कृषी सेवेच्या पूर्ततेसाठीच्या अटी, यासारख्या कृषी सेवा प्रदान करण्याचे दायित्व अथवा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी ही प्रायोजक अथवा कृषी सेवा देणाऱ्यावरती असेल. आता 2, या अधिसूचनेनुसार कोणताही शेतकरी शेती कराराअंतर्गत कामगाराच्या अधिकारावर गदा येऊ देणार नाही. म्हणजे बाकीचे जे सगळे कायदे चालू आहेत त्याच्यावरती कुठलीही गदा येत नाही. आणि त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे की या पोटकलमानुसार बटाईदार म्हणजे असा व्यक्ती जो औपचारिकरित्या अथवा अनौपचारिकरित्या त्याच्याकडे असलेल्या शेत जमिनीतील शेत उत्पादनाचा ठरलेला हिस्सा अथवा ठरलेली रक्कम जमीन मालकाला देऊ करेल, त्याच्याला हात लावलेला नाही. आता कृषी करारासाठी जो कालावधी दिलेला आहे तो तुम्ही लक्षात घ्या. हा जो कालावधी आहे एक संपूर्ण हंगाम, शेतीमधला जो एक हंगाम आहे त्याच्या बाबतीत दिलेला आहे, किंवा 5 महिने असा 5 वर्ष असा तो कालावधी दिलेला आहे. तोही तुम्ही समजून घ्या कशा पद्धतीनं दिलेला आहे तो. म्हणजे ह्याच्या बाबतीतलं जे गैरसमज आहे तो होणार नाही. कृषी शब्दशः सांगतो मी, कृषी करारासाठी कमीत कमी कालावधी हा एक हंगाम अथवा पशुप्रजननाचे एक चक्र अथवा जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंतचा करार करता येईल. या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी कृषी उत्पादन प्रक्रिया 5 वर्षापेक्षा अधिक असेल त्या परिस्थितीत त्या कराराचा अधिकतम कालावधी हा शेतकरी आणि प्रायोजक दोघांच्याही सहमतीने ठरवावा आणि तसे निवेदन लेखी शेती करारात करण्यात यावे. म्हणजे एक अतिशय स्पष्टता ह्याच्यामध्ये आलेली आहे की हे शेती करार जे आहेत हे शेती मालकीचे नसून शेतातील उत्पादनाच्या बाबतीमध्ये आहेत, एकाच हंगामासाठी आहेत आणि जास्तीत जास्त कालावधी 5 वर्षाचा. काही पिकं मोठी असतात पण 5 वर्षाच्या कालावधीचं संपूर्ण कुठलं पीक नसतं. एखादा हंगाम किंवा ऊसासारखं पीक जरा जास्तच असतं, तुरीसारखं पीक जास्त असतं, पण 5 ते 6 महिन्याच्या पुढे सहसा कुठलं पीक आढळत नाही. पण जर कुठल्या कारणाने शेतकरी आणि तो ज्याच्याशी करार करायचा आहे तो व्यापारी हे दोघं परस्पर संमतीने दीर्घ कालावधीचा जर करार करणार असतील 5 वर्षापेक्षा जास्त, तर तसेच त्यांनी त्याच्यामध्ये नमूद करावं. याच्यामध्ये बाकीचे सगळे पण घटक आहेत ते मी वाचून दाखवत नाही. दुसरा जो ह्याच्या बाबतीतला जो मुद्दा समोर होता की विवाद कसा सोडवायचा, आज म्हणजे 2 मागण्या ह्याच्यातून समोर आलेल्या होत्या. हा जो कृषी करार जो केलेला आहे ह्याच्यामध्ये जर विवाद झालेला असेल तर तो सोडवायचा कसा, म्हणजे हे जो तंटा तयार होईल त्याच्या बाबतीत मुद्दा असा आहे, प्रत्येक कृषी करारातील पक्षकारांचे प्रतिनिधी यांनी मिळून तयार झालेल्या सलोखा बोर्डाची प्रक्रिया आणि त्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. परंतु अशा बोर्डामध्ये पक्षकाराचे प्रतिनिधित्व उचित व संतुलित असावे. म्हणजे जे काही ट्रिब्युनल आपण ज्याला म्हणूयात तयार केलं जाईल त्याच्यामध्ये दोघांचे प्रतिनिधी असतील.
कोणत्याही कृषी करारातून निर्माण झालेल्या विवादाला पहिले कृषी करारानुसार ठरविण्यात आलेल्या सलोखा बोर्डाची निर्मिती करून त्याद्वारे हा विवाद सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यासाठीचं ट्रिब्युनल तयार केलेलं आहे आणि त्यानुसार हे विवाद सोडवले जातील. ज्या ठिकाणी कोणत्याही विवादासंबंधी सलोखा कारवाई दरम्यान सलोखा झाल्यास सलोखा ठराव तयार करून त्यावर पक्षकारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जाव्यात आणि हा ठराव पक्षकारांना मान्य असेल. म्हणजे तुम्ही एक ट्रिब्युनल तयार करताय. ज्या पद्धतीने बाकीच्या सुद्धा औद्योगिक क्षेत्रामध्ये ट्रिब्युनल तयार केलं जातं, दोघांच्या परस्पर संमतीने दोघांच्या सह्या असतात आणि त्याचाही निकाल दोघांना मान्य झाल्याच्या सह्या असतात. म्हणजे असं होत नाही की ट्रिब्युनलमध्ये निकाल झाला आणि जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्हाला त्याच्याशिवाय न्यायालयात जाण्याचा हक्क अबाधित असतो. ज्या ठिकाणी कृषी करारानुसार सलोखा प्रक्रियेसाठी व्यवस्था उपलब्ध नाही किंवा पक्षकार या कलमानुसार 30 दिवसाच्या आत आपला विवाद सोडवण्यात असमर्थ ठरल्यास, म्हणजे बघा ती पण सोय करून ठेवलेली आहे. तुम्ही आपसामध्ये सहमत असताना एखादं ट्रिब्युनल सलोखा बोर्ड तयार केलं, त्यानुसार करार झाला, तो तुम्ही दोघांनी मंजूर केला, त्याचा निकाल लागला तुम्हाला मंजूर झाला, विषय संपला. पण ज्या ठिकाणी असा जो सलोखा बोर्ड तयार झाला नाही, म्हणजे ट्रिब्युनल तयार झालं नाही किंवा तो निकाल तुम्हाला मंजूर झाला नाही, तरी अशा वेळी तुम्हाला उपविभागीय दंडाधिकारीकडे तुम्ही दाद मागू शकता. म्हणजे त्याच्या पुढची तुम्ही दिलेली आहे की जे कृषी करारासंबंधी विवाद सोडवण्यासाठी उपविभागीय अधिकारी असतील. म्हणजे ह्याच्यामध्ये शंकेला कुठली जागा ठेवलेली नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे शेतीविषयक जो करार केलेला आहे तो जमिनीचा नसून उत्पादनासंबंधी आहे. एकाच हंगामापुरता तो आहे किंवा 5 वर्ष जास्तीत जास्त कालावधीसाठीचा आहे. तुम्हाला ह्याच्याशिवाय त्याच शेतामध्ये दुसरं उत्पादन घेतलेलं असेल तर त्याचा आणि ह्या उत्पादनाचा काहीही संबंध येत नाही. ह्याच्यावरती जर विवाद झाला तर दोघांनी मिळून एक ट्रिब्युनल सलोखा बोर्ड तयार करायचा आहे. ते करण्यासाठीची पण तुमची संमती असणार आहे. मग त्याचा निकाल तुम्ही मान्य करायचा आहे. मान्य झाल्याच्यानंतर तुमच्या सह्या असणार आहेत. तुम्हाला जर मान्य झाले नाही तर उपदंडाधिकाऱ्याकडे जाऊन तुम्हाला दाद मागायचा अधिकार ठेवलेला आहे. याच्याशिवाय पुढे जाऊन आता त्या विधेयकामध्ये म्हणजे आता जो मसुदा होता त्याच्या पुढे जाऊन आत्ता कृषी मंत्र्यांनी असं पण जाहीर केलेलं आहे की समजा याच्या बाबतीमध्ये तुम्हाला न्यायालयात जाण्याचा अधिकार पाहिजे आहे. आधीचा भ्रम असा होता की तुम्ही आम्हाला न्यायालयात जायचा अधिकार नाकारत आहेत. म्हणजे एक विरोधाभास कसा आहे की आत्ता प्रत्यक्षामध्ये सर्वोच्च न्यायालयात हे खटला चालू आहे तर आंदोलक जायला तयार नाहीत आणि मागणी काय करतायत तर आम्हाला ह्याच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे करार शेतीमध्ये जर काही म्हणजे अन्याय झाला तर वाटलं तर आम्हाला न्यायालयात जायचा अधिकार असला पाहिजे. वस्तुतः तुम्ही स्वतःच न्यायालयाची प्रक्रिया नाकारतात. असो, ही निर्मिती का झाली ते पण लक्षात घ्या की कुठलेही करार केल्याच्या नंतर ते पाळले नाहीत तर त्याच्या बाबतीमध्ये जर आपण न्यायालयात जायला लागलो तर न्यायालयात लवकर न्याय मिळत नाही आणि शेतकऱ्याची हालाकीची परिस्थिती अशी असती की ह्याच्यापेक्षा तो वाटेल त्या भावानं किंवा वाटेल त्या परिस्थितीमध्ये त्या व्यापाऱ्याला विकून मोकळा होतो. त्याचं कारण असं आहे की जर ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तो अडकला, फक्त शेतकरीच नाही सर्व उद्योगांमध्ये नेहमी शक्यतो न्यायालयात जायचं नाही, कारण की त्याच्यामध्ये लागणारा वेळ हा परवडत नाही. उशिरा मिळणारा न्याय हा न्याय नाकारणे असा असतो. त्याच्यामुळे हे जे दुसरं विधेयक आहे शेती करारासंदर्भातलं त्याच्यातल्या स्पष्ट तरतुदी आहेत. त्याच्यातही दुरुस्ती करण्याच्या बाजूनं शासनाने पाऊल उचललेलं आहे आणि जर ह्याच्या बाबतीतल्या विवादाच्या बाबतीमध्ये न्यायालयात जायचं तुम्हाला अधिकार पाहिजे असेल तर तीही देण्याची तयारी दाखवलेली आहे. पण एकूणच न्यायालयामध्ये हे खटले नेऊ नयेत ह्याच्याकडं स्वतः शेतकऱ्याचाच कल असतो. कारण की शेतकऱ्याला विविध कारणाने जेव्हा जेव्हा न्यायालयात जावं लागलेलं आहे किंवा जावं लागतं तेव्हा त्याच्यावरती जो अन्याय होतो आणि त्याला जो वेळ लागतो किंवा त्याचा पैसा खर्च होतो किंवा शेतीचं ठिकाण आणि न्यायालय असलेली जागा, मग ते भले तालुक्याचं का कोर्ट असे ना, जिल्ह्याचं कोर्ट असे ना, का तिथपर्यंत जाण्याचे त्याला खेपा परवडत नाही, असा तो विषय आहे. त्याच्यामुळे हा करार दोघांनी मिळून आपसात संगमताने करावा. त्याच्यातले तुम्ही सदस्य दोघांनी सुचवलेले आहेत त्याचा एक सलोखा बोर्ड ट्रिब्युनल तयार होईल आणि त्याप्रमाणे करावं. कागदोपत्री ही जी त्यांनी दिलेली आहे ही शेतकऱ्याच्या आतापर्यंतच्या अडचणी लक्षात घेऊनच केलेलं हे कलम आहे. त्यामुळे ह्याच्या बाबतीतला कुठलाही गैरसमज न पसरवता पुढची पण तयारी शासनाने दाखवलेली आहे. माझं तर असं म्हणणं आहे की हे ॲक्सेप्ट करू नये, कारण की न्यायालयात जायचं एकदा म्हणल्याच्या नंतर त्याच्यावरती वाढणारे अजून गुंतागुंत फार मोठी आहे. सध्याच आपल्या भारतीय न्यायालयामध्ये कितीतरी खटले वेगवेगळ्या कारणांसाठी पडून आहेत. तेव्हा जो ह्याच्यामध्ये जसं औद्योगिक उत्पादनामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये ट्रिब्युनलचा पर्याय असतो
तोच या ठिकाणी शेतीसाठी पण सुचवलेला आहे. शेतीला उद्योगाचा दर्जा आपण जेव्हा मागतो आहोत, शेतकरी संघटनेची मूळ मागणी अशी आहे की शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा. त्याच्यामध्ये आपोआपच जसं शेतीला अर्थपुरवठा करणारी जी यंत्रणा आहे तीसुद्धा उद्योगासारखी असावी, त्याचप्रमाणे शेती म्हणजे उद्योगांमध्ये ज्या पद्धतीनं तंटाई सोडवण्याची जी यंत्रणा असते ती पण शेतीला उपलब्ध असावी. आणि ह्याच करारांमध्ये सध्या शेतीवरती काम करणारे जे मजूर आहेत, बटाईतदार आहेत, भागन आहेत, त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये पण स्पष्टता दिलेली आहे की पूर्वीप्रमाणे जी पद्धत चालू आहे त्याच्यावरती कुठलंही बंधन आणलेलं नाही किंवा त्याच्या बाबतीत कुठलीही संदिग्धता ह्या शेतीच्या करारामध्ये ठेवलेली नाही.